सोलापुरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चाललाय. मात्र यासोबत खाजगी रुग्णालयांकडून नागरिकांची लूट होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होते. असाच एक प्रकार सोलापुरातील लॉन्ड्री व्यवसायावर गुजराण करणाऱ्या घोडके कुटुंबासोबत घडला आहे. 1 जुलै रोजी श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्यानंतर नितीन घोडके यांच्या आईला सहकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर 4 दिवस कोणतेही उपचार केले गेले नाहीत. त्यानंतर त्यांना तुमच्या रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून उपचारापोटी पैसे भरण्याची मागणी सुरू झाली. लुटीचा हा प्रकार पीडिताकडूनच ऐका. मी सोलापुरात आईला 1 तारखेला ॲडमिट केलं होतं मार्कंडे रुग्णालयामध्ये. आईचं नाव आहे भाग्यश्री राजेश घोडके. तर आमच्यावर प्रसंग असा आला सर की ॲडमिट केलेली तारीख आहे 1 तारीख आणि प्रशासनाकडे जी नोंद आहे ती आहे 7 तारीख. पेशंट दगावलेली तारीख आहे 9 तारीख. मग पहिले 1 ते 7 तारीख का नाही दाखवली गेली? त्यावेळेस ICUमध्ये ट्रीटमेंट चालू होती, पण ती कशा पद्धतीने चालू होती? कारण तिथे सोडतच नव्हते आम्हाला. त्यामुळं ही थोडी गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे. सुरुवातीला आम्हाला महात्मा ज्योतिबा फुले योजना ही दवाखान्यामध्ये असेल असं काय आम्हाला वाटलेलं नव्हतं, कारण आम्हाला आमच्या पेशंटची कंडिशन आम्हाला महत्त्वाची होती. त्यामुळं आम्ही ज्यावेळेस ॲडमिट करायला घेऊन गेलो त्यावेळेस कळाले की थोडासा हलका खोकला आहे. मग कोरोना संशयित रुग्ण आहे म्हणून त्यांनी कोविड वॉर्डामध्ये ॲडमिट केलं. पण स्वॅब घेतली 4 दिवसांनी. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की स्वॅब तुम्ही ॲडमिट केल्या दिवशी का नाही घेतली, जेणेकरून तुम्हाला लवकर कळालं असतं की हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. मग कोणत्या प्रकारे तुम्हाला ट्रीटमेंट द्यायची. पहिले 3 ते 4 दिवस वेस्ट गेले. अजिबात एक पण ट्रीटमेंट चालू नव्हती. कोविडवरची ट्रीटमेंट झालेली नाही. भले त्यांच्या अँटीबायोटिक शुगरवरच्या गोळ्या चालू होत्या, पण कोविडला जी ट्रीटमेंट लागते पेशंटला ते तुम्ही 4 दिवस तुम्ही घेतलीच नाही. तुम्ही रिपोर्टची वाट बघत बसला पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. बरं, ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत आम्ही चौकशी केली असता ती योजना आम्हाला असं सांगितलं की जर पेशंट पॉझिटिव्ह आला तरच तुम्हाला हा योजनेमध्ये आम्ही बसवू, निगेटिव्ह आला तर ही योजना तुमच्या काही कामाची नाही. मग तोपर्यंत आम्हाला ICUमध्येच ठेवण्यात आलं होतं 1 तारखेपासून. मग बुधवारी आम्ही ॲडमिट केलं होतं. शनिवारी ज्यावेळेस आम्हाला रिपोर्ट कळाला की पॉझिटिव्ह आहे, मग तिथून परत 2 दिवस त्या लोकांनी आम्हाला ICUमध्येच ठेवायला लावलं, कारण तिकडं बेड अवेलेबल नाही आहे असं सांगण्यात आलं होतं आम्हाला. बरं, आम्ही ठीक आहे, काय हरकत नाही, ज्यावेळेस अवेलेबल होईल त्यावेळेस शिफ्ट करा. अशा प्रकारे आम्ही सहकार्यच करत गेलेलो हॉस्पिटलला. आणि महत्त्वाचा मुद्दा काय की आम्हाला जाऊन भेटता येत नव्हतं पेशंटपाशी, कारण ते रूलनुसार आम्हाला कोविड वॉर्डामध्ये एंट्री अलाउड नाही आहे. मग आतमध्ये नेमका काय कारभार चालू आहे हा काहीच कळायला मार्ग नाही. सुरुवातीचे 5 ते 6 दिवस कोणतेही उपचार दिले नाहीत. तसेच त्यांच्या कोणत्याही योजनेतही समावेश केला गेला नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून बिलापोटी लाखो रुपये उकळले गेले. त्यानंतर रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर 6 तारखेला शासकीय योजनेत बसवून उपचार केल्याचा आव आणला. मात्र तोपर्यंत त्यांची आई दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. ज्यावेळेस पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आणि आम्ही सांगितलं की आम्हाला ज्योतिबा म्हणजे प्रायव्हेटचा खर्च परवडण्यासारखा नाही आहे आणि ज्योतिबा फुले अंतर्गत तुम्ही आमचा पेशंट शिफ्ट करा. तर त्यावेळेस त्यांनी म्हणले की नाही, तुम्ही पहिला दवाखान्याचे पैसे पूर्ण भरा, ते इथलं बिल क्लिअर करा, डिस्चार्ज घ्या आणि मग तुम्हाला नवीन ॲडमिशन घ्या ज्योतिबा फुलेचं. मग त्यावेळेस परत त्यांनी रिॲडमिशन करून घेतलं. मग त्याची तारीख दाखवण्यात आली 7. मग 1 ते 7 आम्ही मार्कंडे रुग्णालयामध्ये तो डिस्चार्ज आम्हाला त्यांनी द्यायलाच लावला. पैसे भरल्यानंतर ना पेशंट आमचा शिफ्ट करण्यात आला. आम्ही 65,000 रुपये भरलेत. दवाखान्याचे 65,000, इतर गोळ्यांचे वगैरे असे मिळून आमच्या जवळपास 1 लाखाच्या घरामध्ये जातोय खर्च. वॉर्डामध्ये दाखल केलेलं सोमवारी संध्याकाळी दाखल केलं होतं, गुरुवारी सकाळी डेथ झाली सर. म्हणजे त्या 2 दिवसात त्यांची कंडिशन खूप सिरियस झाली. ह्याचं कारण काय तर पहिले 4 दिवस तुम्ही ट्रीटमेंट व्यवस्थित दिलेलं नाही आहे आणि गेल्या दिवशी हॉस्पिटलचं काम आहे की तुम्ही स्वॅब रिपोर्ट घ्यायला पाहिजे. स्वॅब रिपोर्टसाठी पण आम्हाला प्रायव्हेटवाल्यांना जाऊन आम्ही स्वतः प्रायव्हेटवाल्यांचे पैसे भरलेत 2800 रुपये. मग ते लोक स्वॅबचा रिपोर्ट सांगतात की पॉझिटिव्ह आहे म्हणून. हे माझे काकू आहेत. 1 तारखेला यांचं पेशंट ॲडमिट केल्यावर हे माझ्याकडे आलते. ऑलरेडी मी पॉझिटिव्ह माणूस आहे. मग यांना मी गाईड केलं. मग गाईड केल्यावर यांनी 2 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले फॉर्म भरला आहे. मग यांच्या पेशंटला त्यांनी उपचार प्रायव्हेटवाल्यांनी
थोडी पण उपचारता दाखवली नाही आहे मुळामध्ये. 4 दिवस पेशंटला गोळी नाही, काय नाही, त्यांना त्रास व्हालता दम्याचा, धाप पडालते. मग ते पेशंट ऑक्सिजनमध्ये ठेवते. ऑक्सिजनमध्ये ठेवल्यावर मग यांना डेली सांगणार रोज तुमच्या पेशंटला 15,000 रुपये खर्च आहे. मग आम्ही त्यांना इन्क्वायरी केली, महात्मा ज्योतिबा फुले आहे ते वार्ड वेगळा आहे म्हणून त्यांनी सांगाले प्रायव्हेटवाले. आणि प्रायव्हेटमध्ये बिलकुल या कोविडला तर काही झिरो उपचार आहेत त्यांचे, जवळच येत नाहीत कोण, आणि कोण कोणाशी संबंधमध्ये बोलत नाहीत, वेळ देत नाहीत. पेशंटची काय चाललं आहे काय नाही, ट्रीटमेंट विचारायला गेले तर ढकलाढकली करतात, विचारू नका, काय बोलू नका. तर हे पेशंट मूळ या सोलापूर मार्कंडेय रुग्णालयामुळे वारले गेलेत आहे. पेशंट वय चांगलं आहे, चांगलं मजबूत बांध आहे. पेशंट घाबरून दासी नाही, यांना ट्रीटमेंट झिरो देण्यात आलेली आहे. आणि यांचं कसं झालेलं आहे, यांना पॉझिटिव्ह म्हणून सांगितले. आणि मी महानगरपालिकेमध्ये होमकर साहेबांना मी फोन केला तर त्यांनी म्हणले आमच्याकडं तर पॉझिटिव्ह रिपोर्टच नाही आहे. मग मी कुठल्या गोष्टीने पॉझिटिव्ह म्हणून सांगितले. आणि पेशंट 1 तारखेला ॲडमिट आहे, तर त्यांनी म्हणतात 7 तारखेचं दाखवले त्यामध्ये नोंदमध्ये. आणि आमच्याकडनं जवळपास एकदा 58,000 रुपये घेतलेले आहेत. तर त्या संदर्भात हे ना लूटमार चालू आहे प्रायव्हेटमध्ये. तर माझी जनतेला सांगण्यात एवढी इच्छुक आहे की प्रायव्हेटमध्ये कृपया जाऊ नये. गव्हर्नमेंटच्या रूल्सप्रमाणे गेलं तर व्यवस्थित ट्रीटमेंट, पेशंट पण घरी येईल आणि तुम्हाला पैशाचंही टेन्शन राहणार नाही. अर्थात हा प्रकार एवढ्यावरच थांबत नाही. मेलेल्या मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणे ही म्हण प्रत्यक्षात उतरताना सोलापुरात पाहायला मिळते. कारण कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांकडून अंत्यविधीसाठी चक्क 13,000 रुपये घेण्यात आल्याची तक्रार समोर आली आहे. साधारण 3 ते 4 दिवसापूर्वी सोलापुरातील एक नामांकित खाजगी हॉस्पिटलमध्ये माझे मामा कोरोनामुळे मृत्यू झाला. आम्ही सर्व नातेवाईक एकतर 10-15 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी बेजार होतो. कोरोनामुळे असलेल्या आजारामुळे आम्ही हैराण होतो. त्याच्यामध्ये मृत्यू झाल्याची वार्ता कळल्यानंतर आम्ही सर्व भावनावश झालो होतो. अशा परिस्थितीमध्ये हॉस्पिटल प्रशासनातील आरोग्य मित्र म्हणून काम करणारे आणि महापालिका प्रशासनामधले अंत्यविधीसाठी काम करणारे लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला अंत्यसंस्कारासाठी चक्क पैशाची मागणी केली. मी स्वतः 10,000 ते 15,000 रुपये त्या अंत्यसंस्कारासाठी दिले. वास्तविक पाहता कोविडमुळे मृत्यू झाल्यानंतर कोविड रुग्णाची अंत्यविधी महापालिका प्रशासनाकडून मोफत केले जाण्याचे आदेश आहेत. तशी सोय महापालिका प्रशासनाकडून केलेली आहे. सर्व यंत्रणा महापालिकेची तयारी असताना मात्र त्या यंत्रणेमधले दलाल आणि हॉस्पिटलमधील आरोग्यसेवक म्हणून काम करणारे हे दोन मोठी साखळी असून कोविड रुग्णाच्या नातेवाईकांना पैसे मागून बेजार करतात. ही कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. राज्य शासनाने याच्याकडे कोणीतरी लक्ष देऊन ही सामान्य रुग्णांची नातेवाईकांची जी होणारी लुबाडणूक आहे ही थांबली गेली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. काय सांगायचं आता, आमचा गेली 15-20 दिवस आम्ही ते नातेवाईकांना भेटत नव्हतो, करत नव्हतो. कोरोना असल्यामुळं आम्हाला जाऊ देत नव्हते. आम्ही जे मागेल ती औषधं असं लाखो रुपये त्यांना उपचारासाठी खर्च केले. आणि जेव्हा हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगितलं गेलं की तुमचे पेशंट आता राहिलेले नाही, तुम्ही घेऊन शकता, राहिलेले हे करा. पण हे झाल्यानंतर जेव्हा आम्हाला दुःखामध्ये होतो, आम्हाला काय करावं काय समजत नसतानासुद्धा हॉस्पिटल प्रशासनातले ते जे आरोग्यसेवक आहेत की आहे ते निर्लज्जासारखे आमच्याकडे आले आणि आम्ही तुम्हाला अंत्यविधीसाठी तुमच्या धर्माप्रमाणे तुम्हाला सर्व सोय करून देतो, तुमच्या त्या नातेवाईकाचं तोंड देतो, तुमचे विधी पूर्ण करतो, मात्र त्यासाठी तुम्हाला 10,000 ते 15,000 रुपये पे करावं लागतील असं चक्क पैशाची मागणी केली. आता आम्हाला ह्या सर्व विधी, एकतर कोरोनाची भीती, त्याच्यामुळे जवळ जायची संसर्गाची भीती आणि नातेवाईक मृत्यूनंतर आपला रुग्णात किंवा चेहरा पाहायला मिळतं म्हटल्यानंतर आम्ही पैसे दिले. पण नंतर हे लक्षात आलं की ही सर्व मोफत असताना पैशाची मागणी का केली जाते, ही कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही आज तुमच्यासमोर आलेलो आहे. दरम्यान पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना याबाबत कल्पना दिल्यानंतर त्यांनीही केवळ शासकीय उत्तरे दिली आहेत. तर महापालिका प्रशासनही याबाबत वरवरची उत्तरे देताना दिसते. जी खाजगी हॉस्पिटल्स आहेत, रुग्णालय आहेत, त्यांच्याकडून रुग्णांकडून जी फीस आकारायची यासाठी शासन निर्देशानुसार अधिसूचनेत प्रसिद्ध केल्याप्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहेत व त्याप्रमाणे जी 80% खाजगी रुग्णालय आहेत त्यातले 80% बेडची शासकीय दरांनुसार देण्याविषयीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यासाठी महानगरपालिकेने यासाठी एक नियंत्रण कक्ष निर्माण केला आहे. त्याच्यासाठी
एक महापालिकेचे अधिकारी श्री डंके म्हणून यांची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. तसेच याबाबतचा कंट्रोल रूममध्ये जर कुणाची काही तक्रार असेल तर ती तक्रार तोंडी स्वरूपात व नंतर लेखी स्वरूपात घेऊन ते तपासण्यासाठी देखील एक यंत्रणा निर्माण केली आहे, ज्याची प्रमुख देखील महापालिका स्तरावर हे महापालिकेचे एक अधिकारी आहे, जे याची तपासणी करून पुढील यथोचित कारवाई करतात. सोलापूर महानगरपालिकेने कोविडचे जे रुग्ण आहेत, ज्यांचा मृत्यू होतो, यांच्यासाठी महानगरपालिकेच्या विद्युत दाहिनीमध्ये यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. सदरची व्यवस्था ही निःशुल्क स्वरूपात असून त्यासाठी कोणत्याही रुग्णाकडून किंवा त्याच्या नातेवाईकाकडून कोणतीही रक्कम ही महानगरपालिकेकडून आकारली जात नाही. तसेच याच्यासाठी मदतीसाठी काही स्वयंसेवी संस्था देखील या ठिकाणी नियुक्त केल्या आहेत, परंतु त्या फक्त मदतीसाठी नियुक्त केल्या आहेत. त्यासाठी लागणारा जो काही PPE वगैरे जे काही साहित्य वगैरे असेल ते संपूर्ण खर्च हा महानगरपालिका करते. दरम्यान रुग्णांच्या या लुटीबाबत आता सोलापुरातील सामाजिक संघटना पुढे सरसावल्या आहेत. जर अशाच पद्धतीने रुग्णांची लूट होत राहिली तर सोलापुरातील सर्व संघटना रस्त्यावर उतरतील असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे. हो, कोरोनाच्या नावाखाली सोलापूरमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलवाले हे सर्वसामान्य लोकांचं लुटमार करत आहे. एखादा पेशंट जर हॉस्पिटलमध्ये गेले की त्याला 1 लाख रुपये पहिला भरून घेणे, पुढे ट्रीटमेंट चालू करणे, आणि जरी पेशंट एखाद्याच वारला असेल तर त्याला न कळवता अजून 50,000 बिल आहे, 1 लाख रुपये बिल आहे, तेवढं भरा, आणि त्या भरल्यानंतर त्यांनी डिक्लेअर करतात की पेशंट वारले म्हणून. माझी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन आहे, ज्यास कोरोना महामारी हे आल्यानंतर जसं तुम्ही शासकीय रुग्णालयात उपचार चालू होते तसंच प्रायव्हेट हॉस्पिटलला तेव्हा अधिकार नव्हते, तसंच ह्या सोलापूरमधल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं तुम्ही ते अधिकार काढून टाकावे कोरोनाचं ट्रीटमेंटचं, आणि शासकीय रुग्णालयामार्फत कोरोना पेशंटची ट्रीटमेंट झाली पाहिजे. मी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी आवाहन करतो, आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमधलं ट्रीटमेंट हे बंद करून टाकावे आणि शासकीय रुग्णालयात आपण ह्याचं ट्रीटमेंट चालू करावे. कारण एखादं पेशंट जर सर्वसामान्य जरी पेशंट असेल जो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तो त्याच्या घरच्याला वाचवण्यासाठी स्वतःच्या घरचं सोनं नाणं घाणवट ठेवतो, एखाद्या सावकाराकडनं पैसे व्याजाने घेतो किंवा हे असे काय गोष्टी, आणि त्यातसुद्धा तो पेशंट वाचत नाही. आज आपण शासकीय रुग्णालयात आपण तुम्ही बघितलं तर ट्रीटमेंट योग्य प्रकारे होत आहे, पेशंटची लुटमार होत नाही, प्रायव्हेट हॉस्पिटल लुटमार करत आहे. हे कुठं तर थांबलं पाहिजे, ना तर सर्वसामान्य आम्ही सर्व युवक संघटना सोलापूरमधले एकत्र रस्त्यावर येऊन ह्याच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडलं जाईल आमच्याकडनं. सोलापूर हे तसे कामगारांचे शहर. इथली 40% लोकसंख्या ही मजुरीवर काम करते. त्यामुळे दिवसभर कष्ट केल्यानंतर रात्री चूल पेटणाऱ्या या नागरिकांची बेफाम लूट थांबवून खासगी रुग्णालयांवर चाप बसविणे गरजेचे आहे. अन्यथा कोरोना होऊ दे पण उपचार नको अशीच भावना सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे. सोलापूर न्यूज नेटवर्क, सोलापूर.